नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 15 जून 2024. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये मी एक विचारलं होतं की मी ही जी रोजच्या रोजची व्हिडिओची जी सिरीज आहे ती बंद करावी का. तर अनेकांनी मला सांगितलं की ही सिरीज बंद करू नका आणि अजून असे बरेच विषय आहेत ज्याच्यामध्ये आपण हात टाकू शकतो किंवा त्याबद्दल प्रबोधन करू शकतो, अशी सगळ्यांची रिक्वेस्ट होती. मी पण कालांतराने आता मागच्या 2 दिवसापासून याच विषयावर थोडा विचार केला. काही प्रश्न आहेत जे नक्कीच आपल्या सगळ्यांशी शेअर करावे आणि त्याच्यावर माझ्या एक्सपर्टीज प्रमाणे सल्ला द्यावा असं मला वाटतोय. त्या अनुषंगाने मी काही जे मुद्दे आहेत ते आता परत डिस्कशन्स मध्ये घेईल. एक महत्वाचा मुद्दा आणि या संदर्भामध्ये प्रबोधन हे करणं गरजेचं वाटतं, तो म्हणजे आपण जेव्हा बँकांमधून कर्ज घेतो त्यावेळेस बँका आपल्याला विमा पॉलिसी विकतात. सदर विमा पॉलिसी विकलेली असताना आपण एक तर त्या पॉलिसी बद्दलची माहिती घेत नाही, कारण की कर्जाबरोबर दिलेली ती एक इन्शुरन्स पॉलिसी असते, त्यामुळे आपण त्या पॉलिसी बद्दल माहिती घेत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असतो की अशा वेळेस आपण त्या पॉलिसीचे फायदे अथवा तोटे याचाही विचार करत नाही. तिसरा मुद्दा होतो की या पॉलिसीला ची खरी किंमत आपल्याला ज्या वेळेस आपल्या घरातली एखादी व्यक्ती एक्सपायर होते आणि ती जर त्या बँकेचा कर्जदार असेल तर त्यावेळेस समजतो. अशा पॉलिसीच्या क्लेमच्या संदर्भात आणि अशा पॉलिसीमुळे काही लोकांना जो नाहक त्रास होतो त्या संदर्भात प्रबोधन हे आजच्या, उद्याच्या आणि परवाच्या एपिसोडमध्ये करावं असं मला वाटतंय. सर्वप्रथम लोन प्रोटेक्टर पॉलिसी म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेमधून, वित्त संस्थेमधून कर्ज घेता, त्या कर्जाला सिक्युअर करण्यासाठी बँक, वित्त संस्था जी विमा पॉलिसी काढते त्या विमा पॉलिसीला लोन प्रोटेक्टर पॉलिसी असं म्हटलं जातं. लोन प्रोटेक्टर पॉलिसीमध्ये अनेक गोष्टी कव्हर केल्या जातात. त्याच्यामध्ये मृत्यू हा नैसर्गिक मृत्यूसाठी एक वेगळी पॉलिसी असते, ॲक्सिडेंटल डेथसाठी एक वेगळी पॉलिसी असते, क्रिटिकल इलनेससाठी एक वेगळी पॉलिसी असते, लोन EMI, जॉब लॉससाठी वेगळी पॉलिसी असते आणि काही वेळेस काही कंपन्या ह्याचं कंबाईंड कॉम्बिनेशन करून लोन प्रोटेक्टर पॉलिसी तयार करत असतात. सर्वप्रथम लोन प्रोटेक्टर पॉलिसी आपल्याला कोण देतो आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे. जर लोन प्रोटेक्टर देणारी पॉलिसी विकणारी जी कंपनी आहे ती जर लाईफ इन्शुरन्स कंपनी असेल तर ती तुमच्या नैसर्गिक मृत्यूचाही दावा देऊ शकते. व्हायसा वर्सा ती फक्त जर जर्नल इन्शुरन्स कंपनी असेल तर ती ॲक्सिडेंटल डेथ, क्रिटिकल इलनेस यासारख्याच पॉलिसी देते. माझ्याकडे आता रिसेंटली तसा एक क्लेम पण आलेला होता आणि त्या क्लेमच्या अनुषंगाने आम्ही बोलतोय. आणि त्याच वेळेस माझ्याही लक्षात आलं की माझे अनेक मध्यमवर्गीय बांधव आहेत की ज्यांना ह्या पॉलिसींबद्दलच माहिती नाहीये. नुसते विमा कंपन्यांना पैसे भरलेले आहेत आणि क्लेम मिळत नाहीये, मग काय करायचं. तर त्याच्यासाठी मी ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे. सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आपण जेवढ्या लोकांनी कर्ज घेतलेले आहेत त्या लोकांनी लोन प्रोटेक्टर पॉलिसीज कुठल्या कुठल्या त्यांनी घेतल्या आहेत, अथवा तुमच्या वित्तीय संस्थेंना आज सोमवारी मंगळवारी विचारा की तुम्ही जी आम्हाला लोन प्रोटेक्टर पॉलिसी दिली ती कुठल्या कंपनीची आणि त्याच्यात फीचर्स काय. जर तुम्हाला ते समजलं नाही तर कृपया मला संपर्क करा. कारण मित्रांनो, लक्षात घ्या, माझ्याकडे आता एक क्लेम आलेला आहे. ती व्यक्ती कोविडमध्ये एक्सपायर झाली आहे. एका वित्तीय संस्थेने तब्बल 2,60,000 रुपये प्रीमियम घेतला आहे. 75 लाख रुपयाचं हाऊसिंग लोन होतं. लोन घेतल्यानंतर ती पॉलिसी मिळाली म्हणून यांनी काही बघितलं नाही. 2 वर्षापूर्वी पॉलिसी लोन धारकाचा मृत्यू झाला. त्यांची एक मुलगी
छोटी एक 10-12 वर्षाची मुलगी आणि पत्नी ह्या दोघच आहेत आणि आता त्यांचं घर जाण्याची वेळ आली. त्यांना जी पॉलिसी त्या वित्तीय संस्थेने दिली होती ते एका जर्नल इन्शुरन्स कंपनीची होती आणि त्या जर्नल इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीमध्ये फक्त क्रिटिकल इलनेस कव्हर केला जाणार होता किंवा ॲक्सिडेंटल डेथ कव्हर केली जाणार होती आणि कोविडमुळे झालेला मृत्यू हा नैसर्गिक मृत्यूच्या आधी सेक्शन्स खाली येतो म्हणून विमा कंपनीने त्यांचा क्लेम रिजेक्ट केलाय. आता याच्यात दोष कुणाचा? ज्यांनी पॉलिसी घेतली त्याचा, ज्यांनी पॉलिसी विकली त्याचा, किंवा ज्या वित्तीय संस्थेने अशा प्रकारची पॉलिसी विकली तिचा? दोष कुणाचाही असो, परंतु आज जळतंय ते मध्यमवर्गीय कुटुंब ना. मित्रांनो, ह्याच्यासाठी सांगतोय की ही परिस्थिती उद्या आपल्यावर येऊ नये यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आपण जर लोन घेतलं असेल आणि त्या लोनला जर लोन प्रोटेक्टर पॉलिसी घेतली असेल तर कृपया ती चेक करा, मला येऊन संपर्क करा, मी याच्यावर उपाय सांगेल. उद्या क्लेमच्या संदर्भामध्ये आपण याच्याबद्दल क्लेमच्या संदर्भात, लोन प्रोटेक्टरच्या क्लेमच्या संदर्भात आपण चर्चा करू. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.